आपण जे मागवलेलं ते आलंय ड्रीम राईस काय बघा. लाडके बहिणीचं पैसे बंद झाले. हिला असं वाटतंय. आज मी न्यूजला बघितलं, न्यूज मध्ये सांगत होते कुठे कॉक्रोच. हा काय इथे कॉक्रोच आरशामध्ये त्याचं कॉक्रोच झाले. आरशामध्ये त्याचं तोंड वगैरे. तर हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. आता वाजल्यात रात्रीचे 9. मला लागले कडकडून भूक आणि मी चाललोय बाहेर. जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा प्रॉब्लेम असल्याने घरी जेवण नाही बनवता येत, त्याच्यामुळे मी काय घरी जेवण वगैरे बनवत नाहीये आणि बाहेरच जाऊन खाण्याचा प्रयत्न करतोय. दुपारी म्हणजे कालचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळेल. ठीक आहे, असू द्या. तर आज माझा जो एकदम फेवरेट प्लेस आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो. बघा, तिथे एक माझी फेवरेट डिश आहे, ती मी दाखवणार आहे. तर चला निघूया. तुम्हाला प्रश्न पडेल की मी बाहेर का जातो, घरी का नाही मागवत स्विगी वगैरे ऑर्डर करून. तर मेन गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी जाऊन आपल्याला गरमागरम भेटतं, पोर्शन चांगलं असतं. डिलिव्हरी करताना जे असतात ते लोक आणतात तेव्हा खूप ते थंड वगैरे होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट ते एक्सपेन्सिव्ह पण आहे खूप, त्यामुळे स्विगी झोमॅटोवरती महाग भेटतं. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही ज्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला ते स्वस्त भेटते ती गोष्ट. असं आहे, म्हणजे स्वस्त इन द सेन्स स्विगीपेक्षा आणि झोमॅटोपेक्षा स्वस्त असं आहे. चलो, बाईक काढतो आज. काय हेल्मेट घेतलं नाही कारण 9 वाजून गेलेले आहेत. ऍक्च्युअल हेल्मेट घालायला पाहिजे पण त्या ठिकाणी नाही लागणार आपल्याला. दाखवतो तुम्हाला तिकडे कुठलं. फायनली मी जी प्लेस बोलत होतो तिथे आलोय आपण. नाव दिसत नसेल तुम्हाला, 1 मिनिट. वैभव चायनीज. ठीक आहे, तर इथे जी माझी फेवरेट डिश आहे ती वरती जाऊया आपण, बघू काय आहे ते. आता वाजले 9 वाजून 10 मिनिटं. 10 मिनिटात मी पोहोचलो इथे. समोर सिग्नल आहे नितीनचा आणि 9च्या नंतर आय थिंक काय नसतातच. हे काय बोलतात त्याला, आपले ट्रॅफिक पोलीसवाले. लेट इट बी अ साइड. आपल्याला जायचं आहे वर. तो एंट्री हो गई है, ऑर्डर भी दे दिया है. तर आपण जे मागवलेलं ते आलंय ड्रीम राईस काय बघा. शेजवान राईस आणि प्लेन राईस असतो, प्लस सूप असतो आणि 2 लॉलीपॉप. तर हे ड्रीम राईस जे माझं फेवरेट आहे. ओके, हेच तुम्हाला सांगत होतो. इथे नूडल्स वगैरे ते खाऊन घेतो मी आणि मग भेटू. तर माझं खाऊन बिऊन झालेलं आहे. आता वाजल्यात 9 वाजून 57 मिनिटं, म्हणजे 10 वाजले बरोबर. घरी जाऊन बघूया पाणी बिणी येतं का नाही. त्याला सिग्नल पण सुटला इथून, तर आपण निघतो मी. तर चलो, माझी फेवरेट डिश पण कळली तुम्हाला काय आहे. तर खाणं पिणं झालं आपलं आणि मी परत गेलो तिकडे सोनाला आणायला. त्यांना काहीतरी पीटीचा ड्रेस वगैरे पाहिजे होता, जो घरी आहे इकडे. तर मग आता हिला घेऊन परत तिकडे सोडायचंय. तर आजची काय करतो, इथेच करतो येईन, मग उद्या परत शूट करू आपण. उद्या भेटूया. 2000 years later. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ब्लॉग. लास्ट टाइम आपण भेटलेलो तेव्हा परवाचा दिवस होता, तर काल काही शूट केलं नाही मी. काल मी कामावर गेल्यामुळे आणि काही असं नव्हतं शूट करण्यासारखं, नेहमीच आपलं होतं. तर आज तिला परत एकदा घेऊन चाललोय आपण ह्याला ड्रेसिंगसाठी. आणि तिला काय थोडंसं ती बोलते दुखतंय, तर ते आज डॉक्टरांना दाखवायचं आहे आपल्याला. आता वाजले संध्याकाळचे 6 वाजून 20 मिनिटं. आता मी निघतो, बघूया तिच्यासाठी रिक्षा भेटेल नाही तर मग तिला परत एकदा तसंच बाईकवरून शास्त्री, तिथून मग रिक्षा पकडा, तिथून वगैरे वगैरे असं करत जावं लागतं. तर ठीक आहे, चला निघतो मी लगेच. जास्त उशीर नको करायला आपल्याला, कारण हा टाइम आहे. ह्या टायमिंगला जास्तीत जास्त ट्रॅफिक असते. चलो. लास्ट टाइम मी काय माईक घेतला नव्हता, यावेळी माईक घेतलाय तिला पण आणि मला पण. तर माईकचा यूज होईलच आपला. चला गाडी काढतो आणि निघतो. तर आपल्याकडे जो पाण्याचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला आहे. लास्ट टाइम मी गाडी इथे लावलेली, कोणीतरी गाडीच्या टायरच्या हवा काढली होती मागच्या. काढले का बघू दे. नाही, ओके. 5 रिक्षावाले भेटले मला, 5 येताना. 5च्या 5 जणांना विचारलं, सगळे नाही म्हणतात. हा, सगळे नाही म्हणतात. 5च्या 5 जण रिक्षावाले इथले इथे नाही म्हणतात. बोल बुकिंग घेतली.
ते ओला उबेर वरती ते करतात ना मोबाईलवर बुकिंग इथली करतात. 2 जण तर बोलतात आम्ही लावायला आलो आता. चला तिची तयारी झाली, पटकन घेऊन जातो. यावेळी माईक पण आणलं. हा इथे रिक्षा भेटली म्हणून बरं झालं आहे ना. हा. चला आता इथून येताना 5 जणांना विचारलं मी तरी नाही आई गेलेली ते पापडवालीचं पोरग आहे ना छोटा, त्याला विचारायला. बर तो कुठं दुसरीकडे गेलाय. रिक्षा आहे पण इथंच त्याची बायको होती. ठीक. कुठून घेणार माहितीये का, हे शास्त्रीवरून आपण घेतो ना वरच्या बाजूने, तिकडून घ्या. ते टिकूजीनी वाडी आहे ना त्याच्या खालच्या साईडला जो रोड जातो ना तिकडे जायचं. 6:30चा टाइम आहे. या टाइमला हा सगळा मार्केट गर्दीने भरलेला असतो. गाडी काहीच जाऊ नाही सर. थोड्या वेळाने भरपूर गर्दी होईल कारण पूर्ण भाजी मार्केट वगैरे आहे. म्हणून इथून गाडी पटकन भेटत नाही, रिक्षा वगैरे पटकन भेटत नाही आपल्याला. त्याचं कारण हे आहे. एक गोष्ट बोलायची होती डॉक्टरांची, आता जे ऑपरेशन आपण केलं तेच दुसरीकडे विचारलं होतं तर भरपूर खर्च सांगितला होता आपल्याला. हा आणि एक काय ते कुठलं ते लेप्रोस्कोपी, त्याचे जास्त पैसे. हा ते होणार पण नाही ना. ऑलरेडी काय पण सांगायचं. ऑलरेडी माझं तसं झालेलं आहे कापून. ऑलरेडी जर कापलेलं आहे तर ते तसं नाही होणार, ते बोलले होते. बरोबर. पण म्हणजे काहीतरी हे असतं ना बोलायला, लोकांना किती लुटावं हे विषय हा बोलायचा मला. लुटायचं किती एखादी साधी गोष्ट आणि त्या गोष्टीसाठी साधी म्हणजे आपल्याला हे वाटते पण शेवटी एक तेच झालं ना. चला सविस्तर बोलू आपण याच्यावर नंतर. मी घरी वगैरे असेल ना तेव्हा चांगलेपणे बोलेल. जर आता पोहोचलोय हॉस्पिटल जवळ, अर्धा तास लागला बरोबर आपल्याला. 6:30ला निघालेलो बस इथे साईडला घ्या. हॉस्पिटलच्या जवळ पोहोचलो. चला तर केलीची ड्रेसिंग वगैरे झाली. आता डायरेक्ट कधी मंगळवारी डायरेक्ट ह्यालाच बोलवलंय काढायला, टाके काढायला. बाकी बोलतो मी म्हणजे. तर झालं आपलं इथे डॉक्टरांना भेटलो. त्यांनी सांगितलं जसं की मेडिसिन वगैरे काय घेतलं तिला, तो बेल्ट सांगितलं. तर बेल्ट इथे नाही आहे, 8 इंचवालाच आहे आपल्याला. तो नाही, तिला 7 इंचवाला बेल्ट पाहिजे. तर बघूया. चला आता पहिली रिक्षा पकडू आणि रिक्षा पकडून तिला घेऊन जाऊया. तुला काय बोलायचंय? नाही काय नाही बोलायचं. हा काय बोलू आता, ते तिला डाऊट होता काय दुखतंय ना पण माझं. मी सांगितलं, मी बोलली सोनोग्राफी वगैरे काढू का, बोलतात काय गरज नाही ना. बर ठीक आहे. तुम्हाला दुखतंय तिथे गोष्ट म्हणजे सर्जरीच्या नंतर दुखण्याचं दुखणं आहे ते सांगतो मी तुला. एक बरं आहे की आपल्याला इथे रिक्षा भेटते पटकन रोड असल्यामुळे. आणि तिला समजावलं की काय पोस्ट सर्जरी जसे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं आपल्याला की आतडी आहे ती आतमध्ये टाकल्यामुळे दाबल्यामुळे वरच्या बाजूला जी आतडी थोडीपासून झाली असेल तिला, त्याच्यासाठी तिला गोळ्या दिल्या. आता यावेळी गोळ्या दिल्या तर गोळ्या 2000च्या गोळ्याच आहेत 2100च्या, त्याच्यासाठी दिल्या. तिला थोडा डाऊट आहे. तिथे 2-3 वेळा विचारा डॉक्टरला, असं नाही ना काय तसं नाही ना काय, तसा काही विषय नसतो. आता ते हर्निया स्पेशलिस्टच डॉक्टर आहेत तर त्यांना माहिती आहे त्या गोष्टी होतात. मागच्या वेळी तुला असं झालं नव्हतं कारण तुला एकच हर्निया होता ना, यावेळी 2 आहे. कळलं तुला? तरी पण आपण बाहेरून सोनोग्राफी काढू. काढ बाबा, तुझ्या मनाची शांती होऊ दे. म्हणजे आता ते गोळ्या खाते, गोळ्या खाऊन जर मला बरं वाटलं तर ठीक, नाही तर मग वरती काढून घेऊ ना आपण. हा काढ, तुझी जशी इच्छा असेल तसं तर डॉक्टरांना सांग आणि सोनोग्राफी काढून घे. तुझा डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे. बाबा तो हर्निया तिथून नाही दुसरीकडून बाहेर निघाला असं तुला वाटतंय का? हा ना, तिथं म्हणजे तसंच दुखतंय माझं आणि तसंच सेम गोल गोल लागतंय म्हणून मी बोलते, बाकी काय नाही. पण एवढंच आहे बस, एवढं. आणि आपण विचारलं जाळी मोठी आहे का, जाळी पण मोठी लावली आहे म्हणे. तुला डाऊट वाटत असेल तर करूया आपण हे गोळ्यांचा कोर्स कर. तर त्यात नाही बरं वाटलं परत करू आपण. हा
चला आता घरी निघूया आपण. तिला पोचवतो घरी. हा ब्लॉग बाहेर तिने पण माईक घातलाय, मी पण माईक घातलाय, यामुळे जरा वेगळं वाटत असेल तुम्हाला. आवाज क्लिअर येत असेल. आज थोडं लपवलंय मी ते, जरा बाहेर काढतो. थोडासा ऑडिओ दबल्यासारखं वाटत होतं मला. आता थोडा ऑडिओ तुम्हाला क्लिअर येत असेल मला. एक आता बाहेर लावले, आता जरा ऑडिओ वेगळा वाटेल. बघतो मी ऑडिओ कसा आहे, फुटेज मध्ये चेक करू आपण. तर तिथे काय बघत होती, तर ती मेडिकल वाली तिच्या हातात बांगडे किती चांगले, मला काय सांगते. मस्त होते का, फोटो काढायला पाहिजे होतो. नकली असतील कदाचित, नकलीच होत्या. पण डिझाईन चांगली होती. असं चुडामध्ये घातलं होतं ना म्हणून. थोडा भरलेला चुडा होता असं. वाईड अँगल आणि याच्यामध्ये ना जरा फरक पडतोय बघा. म्हणजे लो लाईट मध्ये आहे ना, लो लाईट जरा चांगली कॅप्चर करतो 1x मध्ये. ही काहीतरी बोलत होती, काय बोलत होती का लाडक्या बहिणीचं? पैसे बंद झाले. हिला असं वाटतंय. आज मी न्यूजला बघितलं, न्यूज मध्ये सांगत होते देवेंद्र फडणवीस की जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राहील. आता हिला कुठल्या बायका सांगत होत्या बंद झाले, काय झाले ते मला नाही, गल्लीत बोलत होत्या पैसा बंद कर दिया, बंद कर दिया. हा अच्छा. मी म्हटले माझे पण नाही आले, ऑक्टोबरला आलते. नाही पण त्यांनी सांगितलंय ना, म्हणजे न्यूज वगैरे बघा म्हणजे कळेल तुम्हाला. असं सांगितलंय की नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे एकत्रच देऊ आम्ही, असं सांगितलं त्यांनी. मध्ये मध्ये पण असेच दिले होते ना, कुठल्या गणपतीचे आणि त्याच्या आधीचे वगैरे असे काहीतरी दिले होते ना त्या महिन्याचे. तसाच विषय आहे. माईक जर बाहेर काढलं तर थोडा ऑडिओ मध्ये फरक पडला, म्हणजे आतमध्ये लावून नाही ठेवायचा ऑडिओ. म्हणजे अशा आउटडोअरच्या ह्याच्यामध्ये तो आवाज कॅच करत नाही. तिचा आवाज क्लिअर होता, माझा आवाज थोडा असा दबलेला वाटत होता. आता जरा चांगला आवाज येतो. रिक्षा चालते जोरात की असा आवाज येतोय की नाही, आपण जरा मी फुटेज चेक करतो. कदाचित नसेल येत, नॉइज कॅन्सलेशन चांगलं आहे. तर अशा प्रकारे घरी आगमन झालेले आहे. आणि 2-3 दिवस झाले आम्ही घरी नव्हतो आलो. हो 2 का 3 दिवस, 2 का 3 नाही माहित, नाही माहित. 3 दिवस. 3 दिवस. हाँ अभी जरा अच्छा आता है इसमें ना, है ना. तो कैसा लगा घर आकर, कसं वाटलं? मला ना अजीब वाटलं. मला तर सेमच वाटतंय. हा का, कॉकरोच. कुठे कॉकरोच? हा काय इथे कॉकरोच, कॉकरोच आरशामध्ये त्याचं, छोटे कॉकरोच झाले. आरशामध्ये त्याचं तोंड वगैरे. नेला तरी एवढं जवळ नेलं तरी पळत नाही तो. चला तर मग घरी पोहोचलोय मी, आणि यांनाही घेऊन आलो खाली. जरा दूध वगैरे घेतलं त्यांच्यासाठी. सकाळी दूध बीत पितील, काय करतील. थांबा लाईट लावतो. इथे ग्लिप लाईट चालू आहे याची, हे बघ मोबाईलची ग्लिप लाईट. कारण की ते लो लाईट मध्ये थोडा एक ग्लिप लाईट का थोडा मजा आता है. तुम्ही ते बघितलं ना याच्यामध्ये रिक्षामध्ये. माईकचा टेस्ट एकदम ओके झाला रिक्षामध्ये. आउटडोअर मध्ये ओके होत, दोघांचे मस्त आवाज येतात. मला थोडा दबलेला, ते मी असा लपवलेला ना, त्याच्यामुळे दबलेला आवाज येत होता. तर आजचा ब्लॉग मी करतो इथेच एंड. तो आणि ही फुटेज 2 दिवस काय आलं नाही चॅनलवरती. तर उद्या ब्लॉग हा असेल आपला मस्तपैकी, आणि बाकी मग रेग्युलर येतीलच यायचंच. आणि उद्या जरा एक इंटरेस्टिंग हे करणार आहे. काय गेस द चॅलेंज, गेस द जे काय असेल ते काय पण ते बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागचा ब्लॉग बघा जरा. रील नाही टाकले तर लोक हे नाही करत, बघत नाही. रील नाही, शॉर्ट्स. बघत जावा बिना रील टाकून पण, मग तुम्हाला समोसा भेटेल. बरं ठीक आहे, चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत असेच बघत राहा, हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, जबरदस्त राहा. सबस्क्राईब करा. बाय बाय.